नमस्कार मित्रांनो. तर तलाठी भरतीसाठी IMP प्रश्न. तर बघा, राघव भांडारकर यांना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील अग्रगण्य संशोधक हे मानले जाते? ऑप्शन प्राच्यविद्या, संस्कृत, अर्थशास्त्र, न्यायशास्त्र का विज्ञान? तर याचे योग्य उत्तर आहे प्राच्यविद्या आणि संस्कृत. यामध्ये त्यांना अग्रगण्य मानले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर बघा, बाळशास्त्री जांभेकर दर्पण, भाऊ महाजन प्रभाकर, राघव भांडारकर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, आणि चौथा ऑप्शन आहे भाऊ महाजन दिग्दर्शन. तर याचं योग्य उत्तर आहे काय, तर भाऊ महाजन दिग्दर्शन. तर दिग्दर्शन मासिक कोणी चालू केलं होतं, तर बाळशास्त्री जांभेकरांनी ते चालू केलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील पत्रकारितेच्या इतिहासात बाळशास्त्री जांभेकर यांना जनक का म्हटले जाते? तर सोपा प्रश्न आहे बघा. कारण का, तर त्यांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र हे सुरू केले होते. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता क्रम हा कालानुक्रमे योग्य आहे? ऑप्शन बघा, दर्पण, प्रभाकर, दिग्दर्शन. आता याचा योग्य क्रम काय? तर बघा, याचा योग्य क्रम काय आहे? 1, 3, 2. म्हणजे पहिल्यांदा दर्पण, त्यानंतर दिग्दर्शन आणि त्यानंतर भाऊ महाजन यांचं प्रभाकर. असा सोपा प्रश्न. त्यानंतर बघा, दर्पण वृत्तपत्राचे वैशिष्ट्य कोणते होते? तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर हा जो पेपर आहे किंवा हे जे वृत्तपत्र आहे ते मराठी आणि इंग्लिश अशा द्विभाषिक स्वरूपामध्ये प्रकाशित होत असे. म्हणजे पेपरच्या अशा दोन बाजू असायच्या, दोन त्याचे पार्ट केले जायचे. एक बातमी मराठीमध्ये आणि तीच बातमी दुसऱ्या साईडला इंग्लिशमध्ये दिली असायची. अशा स्वरूपामध्ये दर्पण पेपर हा मिळायचा. त्यानंतर पुढं, तर बघा, खालील विधानांचा विचार करा. ऑप्शन 1, राघव भांडारकर हे संस्कृतचे अभ्यासक होते. दुसरं, त्यांनी वैदिक व पुराणकालीन इतिहासावर संशोधन केले. आणि तिसरं, त्यांना ब्रिटिश सरकारने सर ही पदवी दिली. तर यातलं योग्य पर्याय कोणता आहे? तर बघा, तीनही वाक्य हे एकदम बरोबर आहेत. राघव भांडारकर म्हणजे आपले संस्कृतचे ते अभ्यासक होते, तसंच त्यांनी इतिहासावर संशोधन सुद्धा केलं होतं आणि त्यांना ब्रिटिश सरकारने सर ही पदवी सुद्धा दिलेली होती. त्यामुळे तीनही पर्याय एकदम बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रभाकर या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? ऑप्शन बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन, विष्णूशास्त्री चिपळूणकर का गोपाळ हरी देशमुख? तर याचे योग्य उत्तर काय? भाऊ महाजन हे त्याचे संपादक होते. नंतर खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? तर बघा, यातलं ऑप्शन डी, बाळशास्त्री जांभेकर सत्यशोधक समाज असं दिलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? तर महात्मा फुले यांनी केलेली होती. आणि आता शेवटचा प्रश्न, ह्याचं मला तुम्ही उत्तर कमेंट करा की सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे कुणी म्हटले आहे? लॉर्ड बेंटिक, महात्मा फुले, राजा राममोहन रॉय का ईश्वरचंद्र विद्यासागर? याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या. आणि व्हिडिओ कसा आवडला हे नक्की सांगा. धन्यवाद.